संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बीडच्या संतोष देशमुख हत्येला 1 वर्ष पूर्ण झाले। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवन चक्कीच्या वादातून अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली। देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता। अद्यापही या प्रकरणातील एका आरोपीचा शोध लागलेला नाहीये। देशमुख कुटुंब आजही न्यायासाठी लढा देत आहे। त्याची हिस्ट्री तशी आहे। तो आंधळे जो आहे यापूर्वीच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तो सापडलेला नाही। 1-2 मला वाटतं त्याच्यावरती 307चे गुन्हे आहेत। ते त्या गावाला न जाणे किंवा आईवडिलांना कोणालाही फोन न करणे अशा प्रकारची त्याची हिस्ट्री आहे। आणि काय आहे की असे काही आरोपी हे 100% राज्य सोडून जातात। काही वेळा वेश बदलून किंवा इतरत्र कुठं एखाद्या हॉटेलमध्ये काम करणं, कुठं काय करणं असा काहीसा प्रकार त्याच्या बाबतीमध्ये असेल असं मला वाटतंय। पोलिसांनी म्हणजे पोलिसांचं नाही, हे CIDचं काम आहे। अजूनही तो आंधळे नावाचा त्यातला आरोपी पकडला गेला नाही। तो कुठे आहे त्याचा पत्ता नाही। मेला आहे की जिवंत आहे, कुठे लपला आहे। मला वाटतं की सगळं जे सगळा प्रकार आहे हा यातून आरोपींना वाचवण्यासाठी, मुख्य आरोपींना आकाला वाचवण्याचा हा सगळा प्रकार तर नाही ना, अशी शंका आहे। कारण त्या दृष्टीनंच आपल्या चौकशीची गती मंदावली आहे। पण आम्ही यावेळेस आमचा प्रश्न आहे, आम्ही उपस्थित करू तो प्रश्न आणि सरकारला विचारू की किती दिवसात ही चौकशी पूर्ण होणार आहे। हा सगळा तपासाचा फार्स केला जाईल, कारण सत्ताधारी पक्षाच्याच एका नेत्याच्या भोवती त्यावेळेला आरोपाची राळ उठली होती। सत्ताधारी पक्षातल्याच मंत्र्याला याच प्रकरणामध्ये एकदा राजीनामा द्यावा लागला होता आणि ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राजीनामा देऊन त्यांच्या भोवती संशयाचं धुकं आणि संशय निर्माण झाला होता, त्याच दिवशी संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही, नैसर्गिक न्याय होणार नाही, सत्तेच्या दबावाखाली जे खुनी आहेत ते सुटतील हे आम्ही तेव्हाच सांगितलं होतं। आणि म्हणून अजून कृष्ण आंधळे नावाचा आरोपी सुद्धा सापडलेला नाही। तर यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूया। कुटुंबाने जे काही झेललंय, एक ज्या पद्धतीने ही क्रूर हत्या झाली आणि आज 1 वर्ष झालं तरी त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही आहे। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये शब्द दिला होता की फास्ट ट्रॅक कोर्टमधून न्याय मिळेल, पण आजही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाही। तसंच मुंडे कुटुंब, दोन्ही मुंडे कुटुंब, कारण आठवत असेल आपल्याला मुंडे कुटुंबांची ही हत्या काही वर्षापूर्वी झाली, त्यांच्या बायकोलाही न्याय मिळालेला नाही आणि डॉक्टर मुंडेंनाही न्याय मिळालेला नाही। म्हणजे अशा अनेक 3-4 महत्त्वाच्या केसेस आहेत ज्याच्यात अजूनही एवढा कालावधी झाला असला तरी मग मुंडे हत्या असेल किंवा देशमुख हत्या असेल, या दोन्ही कुटुंबाला महाराष्ट्राच्या सरकारने न्याय दिलेला नाही। हे दुर्दैवी आहे। जो कोणी या हत्येमागे आहे किंवा ज्यांनी हत्या केली आणि हत्येच्या मागे ज्यांनी कट कारस्थान केलं, त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार। तुम्ही गावात फिरता, ज्यावेळेस तुम्ही आमच्या कुटुंबात जाता त्यावेळेस तुम्हाला भावना कळतील की काय भावना आहेत। आई सकाळपासून हंबाटा फोडते, आई गळ्यात पडून रडते की मी कुठून आणू, तुझ्या दादाला कुठं आहे, मला वाट बघते मी 1 वर्ष झालं, कुठं आहे दादा। आणि भयान परिस्थिती आहे तिथली। मला लढायचं आहे, मी लढतोय। आज 1 वर्ष झाले। खरं तर आत्तापर्यंत न्याय मिळायला पाहिजे होता, परंतु अजून चार्ज फ्रेम देखील नाही। येणाऱ्या 12 तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे असं सांगितलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे होती, आमची ही भावना आहे। पहिल्यांदा मी संतोष अण्णा देशमुख यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो, कारण त्यांना टॉर्चर करून निर्घृण अशी हत्या केलेली, मानवतेला काळिमा फासणारी ही घटना 1 वर्ष पूर्ण झालं। भविष्यात असली घटना आमच्या जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात ना देशात घडू नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, कारण ही घटना अतिशय वाईट आहे। आमच्या जिल्ह्याला एक वेगळ्या वळणावर न्यायचं काम या घटनेने केलं। विरोधी पक्षाचा खासदार म्हणून प्रत्येक वेळेस बोट आमच्याकडे केलं जात आहे,
की तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करताय, तुम्ही परळीला बदनाम करताय. पण परळीसारखं शहर, परळी तालुक्यासारखा तालुका बीड जिल्ह्यात आहे, ह्याचा अभिमान पण आम्हाला आहे. पण परळीमध्ये गुंडा राज कुणी उभं केलं, याचा मुखिया कोण आणि कशासाठी केलं, ह्याचा इतिहास सर्व जर बघितला तर खूप थरारक परिस्थिती आहे.